तेव्हा ज्यानं पैसे दिले त्याला पाया पडायची वेळ आणतात, अरे बाबा दे आता तरी माझे पैसे. असा अवंचका म्हणजे असा नसणारा माणूस, असा असणारा नाही, जो कोणाचं काही बाकी ठेवत नाही असा मनुष्य. मला आठवतं आमचा आश्रम संजय पांढऱ्याला होता 2009 पर्यंत. माझं शालेय शिक्षण तिथे झालं, वसमत तालुक्यात संजय पांढरा नावाचा गाव. आणि त्या गावातले गरीब कुटुंबातला मुलगा फुलाजी नावाचा, तो पुण्याला गेला नोकरीसाठी आणि त्याचा चांगला जरूर बसला. गावाकडच्या मुलांना बोलून मग तो कंपन्यांमध्ये नोकऱ्यांना पाठवायचा. त्याने स्वतःचं एंटरप्राइजेस उभे केलं आणि बराच आता तो मोठा झाला. आणि 2014-15ची गोष्ट असेल, मी पुण्यात एक सेकंड हँड मोटरसायकल विकत घेतली होती मोठ्या कार्यक्रमाला जायला वगैरे. त्यावेळेस काय दुसरं साधन होतं, थोडेफार पैसे होते म्हणजे मोटरसायकल विकत घेतली, पण तिचं काम बाकी थोडंफार काम होतं तिच्यात. मोटरसायकल विकत घेतली तेव्हा सगळे कसे चालले गेले, काम करणं अडचण होतं. पुण्याला काय करावं, पुण्यात कोण ओळखीचं आहे, गुरुजींना फोन केला, गुरुजी म्हणजे आहे माझे टीचर, तुला त्याला फोन लावून देतो. त्याच्याशी बोलणं झालं, त्याने त्याचा ॲड्रेस सांगितला, त्यानंतर आम्ही त्याच्या ठिकाणी बोलतो. जास्त काही पैसे लागत नव्हते, 1100 रुपयाचं काम होतं. त्याने हसत केले, म्हटले बुवाजी घ्या तुमचं काम करून. आणि मग ते काम करून झालं, आम्ही गावाकडे आलो. बरेच दिवस निघून गेले त्या गोष्टीला, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले. आणि अचानक गुरुजींना आठवण आली आणि ते म्हणतात की अरे त्याचे आपण पैसे घेतले होते बऱ्याच दिवसापूर्वी आणि ते दिले का तू? मी म्हटलं बाबा त्याचं एवढं मोठं एंटरप्राइजेस, एवढा मोठा माणूस, आणि ते 1000 रुपये रिचार्ज केले का 10 रुपयासाठी, त्याला काय आपल्या 1000 रुपयाची आठवण असेल. जाऊ द्या, तोही विसरला, आपण सर्व सोडून द्याला. म्हटलं अरे त्याचे पैसे त्याला देऊन टाक, नाहीतर तुला बळी होऊन फेडावं लागेल म्हटले पुढच्या जन्मात. म्हणजे अशी गोष्ट आहे, ज्याचं आपण घेतलं त्याचं त्याला दिलं पाहिजे, नाहीतर बळी होऊन त्याच्या दारात ते सगळं कर्ज फेडावं लागते पुढच्या जन्मात, लक्षात ठेवा. म्हणून असं कोणाचं काही बाकी न ठेवणारा, असा अवंचक असणारा मनुष्य, त्याचं बोलणं प्रमाण मानलं पाहिजे. गोपाल प्रमाण मानावं, अर्थातच त्या त्या क्षेत्रातील लोकांनी मानावं, सर्वांनी मानावं असा त्याचा अभिप्राय अर्थ निघत नाही. अवंचका सत्यवादिष्ट, सत्यवादी म्हणजे सतत खरं बोलणारा, कशी परिस्थिती असो तो खरं बोलतो. धर्मशास्त्र आपल्याला काय सांगतं, सत्यम ब्रूयात् प्रियं ब्रूयात्. बोलत असताना कसं बोललं पाहिजे, सत्य बोललं पाहिजे, प्रिय बोललं पाहिजे. भगवद्गीता म्हणते अनुद्वेग साचा आणि वाळ विपुले आणि रसाळ असं बोललं पाहिजे माणसाला. याचा श्लोक म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीने भाष्य केलं त्यावरचा श्लोक भगवद्गीतेचा असा आहे, अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च स्वाध्याय प्रसन्नं चैव वाङ्मयं तपोच्यते. आपलं बोलणं कसं असलं पाहिजे, अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च. वाक्य कसं असावं, सत्यं प्रियहितं च. नुसतं सत्य नसावं तर ते प्रियं हितं च, ते प्रिय पण असलं पाहिजे आणि हितकारक पण असलं पाहिजे. तर काही माणसं म्हणतात मी सतत खरं बोलतो, कुणाला राग आला, कुणाचं मन दुखलं तर दुखलं, आपल्याला खोटं बोलू नये, आपण खरंच बोलतो. पण ज्या खऱ्या बोलण्यामुळं कुणाचा वर्णस्पर्श होत असेल, कुणाचं मन दुखवलं जात असेल, एवढी कटुता त्या सत्यामध्ये असेल, तर मला असं वाटतं की ते जर बोलण्यापेक्षा अबोल राहता येत असेल तर अबोल राहिलेलं बरं. आणि म्हणून सत्याची व्याख्या आपल्याला कळाली, सत्य कशाला म्हणायचं. एखादा खटीक गाईला घेऊन जातो, तुम्ही पाहिलं की तो कसाही त्या गाईला घेऊन उजव्या बाजूला गेलेला आहे आणि सॉरी क्षमा करा, ती गाय त्या कसायाच्या हातातून सुटली आणि पळून गेली, धावत गेली, धावून गेली. तुम्ही पाहिली ती गाय उजव्या धावत गेलेली आहे. पण जेव्हा तो पाठीमागून कसाई येतो आणि तुम्हाला विचारतो की तुम्ही ती गाय जाताना पाहिली का, आणि तुम्हाला आता लक्षात आलं की तो कसाई आहे, त्यावेळेस तुम्ही जर विचार केला की शास्त्र सांगतो की सत्यम ब्रूयात्,
खरं बोललो आणि मी खरं बोलला की गाय इकडे उजव्या हाताला गेली, तो कसाही काय करेल, त्या गायीला पकडेल, कत्तल खाण्यात घेऊन त्याची कत्तल करेल आणि ते पाप होईल त्याच्या काही अंशी भागीदार तुम्ही व्हाल. त्यावेळेस तुम्ही त्याला सांगा की ती गाय डाव्या हाताला गेलेली आहे. आता वास्तविक तुम्ही खोटं बोललात, परंतु अल्पे अनिष्टे बहुत अनिष्टे परिहारे तर परिहारे थोडंसं खोटं बोलून जर का काही चांगलं होत असेल तर खोटं बोलणं सुद्धा कधी कधी खरं असू शकतं. सत्यगुरु नावाचा महात्मा जंगलात बसलेला आहे आणि एक रानडुकराच्या पाठीमागे शिकारी आला आणि ते रानडुकर धावत धावत आलं. त्या सत्यगुरु नावाच्या महात्म्याच्या पाठीमागे एक खदान होती, खड्डा होता. त्या खड्ड्यामध्ये जाऊन ते रानडुकर लपून बसतो. त्या सत्यगुरु नावाच्या महात्म्यानं पाहिलं आणि पाठीमागून येऊन तो जो शिकारी होता तो विचारतो, अरे तू इथे बसलेला पळत पळता, ते रानडुकरीकडनं पळत पळत आला, तू पाहिलं का तर कुणीकडे गेलं? त्यावेळेस सत्यगुरूने उत्तर दिलं, या पश्यती सा न भूते, या भूते सा न पश्यती, पश्यसी का किम पृच्छसी पुनः. तो सत्यगुरू म्हणतो, या पश्यसी सा न भूते, जे पाहू शकतात ते बोलू शकत नाही. डोळे पाहू शकतात पण बोलू शकतात का? नाही बोलू शकत. या भूते सा न पश्यती, जी बोलू शकते, कोण जीव, ती कुठे आहे? डोळ्याच्या मध्ये बंद. ती बघू शकते का? नाही बघू शकत. आणि मग तू पाहिलं का म्हणून विचारतोय तुला डोळ्याला का जिभेला? डोळ्याला विचारत असेल तर ते बोलू शकत नाही, जिभेला विचारत असेल तर तिनं ते पाहिलेलं नाही. म्हणून तुला इथे तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी कोणीही नाही. असं बोलून तुम्हाला कधी जर त्या गोष्टी टाळता येत असतील तर टाळा. म्हणून सत्य कशाला म्हणे, सत्य असत्याशी म्हणत गेले ग्वाही, मानी गेले नाही बहुमता. अरे बहुमत जरी असेल तरी ते खरं आहे का, ते सत्य आहे का, ते असत्य आहे का, ते हिताचं आहे का अहिताचं आहे, त्याचा विचार तो करतो आणि अशा पद्धतीने तो सत्य बोलतो. त्याचं बोलणं प्रमाण मानलं पाहिजे. लक्षात दोन माणसं सांगितले ज्यांचं बोलणं प्रमाण मानलं पाहिजे. पहिला अवंचक, दुसरा सत्यवादी आणि तिसरा अवंचक सत्यवादिष्य देशभक्त गुणवान. देशभक्त, ज्याची देशावर भक्ती आहे, देशाविषयी ज्याला अस्मिता आहे, आस्था. अलीकडे देवभक्त खूप झाले पण देशभक्त कमी होताना दिसतात. आता जेवढे देशासाठी आपण काही सदस्य निवडून देतो, कुणाला आमदार करतो, कुणाला खासदार करतो, कुणाला गृहमंत्री करतो, कुणाला बांधकाम मंत्री करतो, कुणाला पंतप्रधान करतो, कुणाला राष्ट्रपती करतो, अलीकडे आलं तर कुणाला मुख्यमंत्री करतो. पण खरंच त्यांच्या त्या देशावर तेवढं प्रेम आहे का? जर एवढंच त्यांच्या देशावर प्रेम असतं तर 2.5 वर्षात घरी येऊन बसले नसते. लक्षात घ्या. आता काय म्हणून देश, ज्याची खरंच देशावर भक्ती आहे, अस्मिता आहे, आस्था आहे देशाविषयी, अशा माणसाचं बोलणं खरं मानलं पाहिजे, प्रमाण मानलं पाहिजे. आणि त्यानंतर म्हणजे देशभक्त गुणवान, गुणवान मनुष्य. आता गुणवाने जर गुणावर राहत नाहीत बरोबर आहे की नाही? त्याला पुन्हा 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 म्हणावं लागते. पण आता हे गुणवान म्हणजे कलाकार इथे घ्यायचं नाही. गुणवान म्हणजे इथे श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये जे 26 प्रकारचे दैवी गुण भगवंताने सांगितले, ते दैवी गुण ज्याच्यामध्ये आहेत असा गुणवान मनुष्य या ठिकाणी घ्यायचा. आणि मग असा जो गुणांनी युक्त असणारा मनुष्य, त्याचं बोलणं ऐकलं पाहिजे. अभयम, सत्व, संशुद्धी इत्यादी जे सगळे भरपूर आहेत सांगत. तर अशा गुणवान मनुष्याचं बोलणं प्रमाण मानलं पाहिजे. आणि शेवटी काय म्हटले, निरापेक्ष वचनम प्रमाणम सर्वमन्यते. निरापेक्ष, ज्याला कसल्याही प्रकारची कुणाकडून अपेक्षा नाही, निस्वार्थ असणार असं व्यक्तिमत्व, कुठल्याही प्रकारचा स्वार्थ ज्याला नाही, असा निस्वार्थी मनुष्य, अशा 5 माणसांचं बोलणं प्रमाण मानलं पाहिजे. मग जर आपण या लोकांचं बोलणं प्रमाण मानलं पाहिजे जे तुमच्या आमच्याकडे आहेत, तर ज्याने या संपूर्ण सृष्टीचं सृजन केलं आणि परमोच्च अशा तत्वज्ञानाचं निरूपण केलं, त्या भगवंताचं बोलणं तर प्रत्येकानं प्रमाण मानलं पाहिजे ना. म्हणून संतांचं म्हणणं असं आहे, काय म्हणतात, त्याची परावाच्या मासी प्रमाण येरांचे
विधान वावगेची. आम्हाला जर प्रमाण काही असेल तर त्या भगवंताची जी परावाचा आहे, परावाचे घोळलेलं प्रत्येक सूत्र प्रत्येक वचन ते आमच्यासाठी प्रमाण आहे. आणि मग ते बाकीचे भागवत कसाला बोलणारे आहेत, गडबड करणारे आहेत, गडबड्या गोष्टी सांगणारे आहेत, त्यांचे विधान वावगेची, ते वावगे आहेत आमच्यासाठी, त्याचं काही काम नाही. मग असं भगवंतांनी सांगितलं, पण या जीवाने ऐकलं नाही म्हणून हा संसाराच्या याच्यामध्ये गुरफटून पडला. आणि मग असा संसारात गुरफटलेल्या मनुष्याचं चित्त त्या भगवंताच्या भक्तीमध्ये स्थिर झालं पाहिजे